बाहेर देशामध्ये हे रिसर्च पेपरमध्ये काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. हे मी सांगतोय म्हणून नाही, ह्याच्यावरती आता तसे पेपर्स आलेले आहेत. तसा याच्यावरती काय आलेले आहेत, स्क्रीनिंग आलेले आहेत आणि हे रिझल्ट त्यांना दिसलेले आहेत. जे न्यूरोसायकियाट्रिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत, जे याच्यावरती रिसर्च करतायत, त्यांना हे सगळे बदल काय झालेले आहेत, दिसून आलेले आहेत. आणि म्हणून मग याला आता एक थेरपीचं नाव दिलं गेलं. याला काय केलेलं आहे, थेरपीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर मग मेंदूच्या भागावर परिणाम, हे झालं रसायनांच्या वरती. आता मेंदूचे भाग पण काय आहेत, भाग म्हणजे मेंदू एकच आहे, पण त्यातले वेगवेगळ्या काम जे कार्य आहे त्या कार्याच्या मेंदूला वेगवेगळं नाव दिलंय. कार्याचा जो भाग आहे त्याला वेगवेगळं, हात एकच आहे पण बोट, तसं आपला मेंदू एकच आहे. मेंदू हा एक आहे, पण ते मेंदूतले जे काही घटक आहेत त्यांना हे वेगवेगळे नावं दिले गेलेले आहेत. काय केलेले आहेत, नावं दिले, भागाला ती नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आता प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा काय, निर्णय क्षमता वाढवतो. का वाढवतो सांगा, जेव्हा तुम्ही तणावात नसता तेव्हा तुमचा प्रीफ्रंटल सक्रिय होतो. तुमचा प्रीफ्रंटल काय होतो, सक्रिय होतो. आणि तो सक्रिय झाला की चांगली योग्य कामं करतो, योग्य निर्णय घ्यायला शिकतो, सगळ्या गोष्टी योग्य आहे की नाही, वैचारिकरित्या करतो. विचार करणारा वैचारिक मेंदू आपला. म्हणून मग त्याने काय होतं, तुम्ही बघा, तुम्ही एक 10-15 मिनिटं केलं तुम्हाला किती भारी वाटतं. तुम्हाला एकाचा आला चिडचिड करायला तुम्हाला वाटतं नको ह्याच्या नादाला लागायला, का, प्रीफ्रंटलचं कारण आहे. कळलं. त्याच्यानंतर अमिगडालाचं सांगितलंय तुम्हाला, राग भीती कमी होते. का होते, त्याला जो ताण आलाय तो कशाशी संबंधित आहे, तणावाशी निगडीत असणारा भाग आहे अमिगडाला. अमिगडाला कशाचा, तणावाशी निगडीत असणारा भाग आहे. तणावाशी निगडीत म्हणजे जेवढा तणाव येतो तो पहिला त्याला समजतो, कारण तो त्याच भागाला फक्त तणावाशी निगडीत आहे. कशाचे, आणि जेव्हा मग आपण हे माइंडफुलनेसचं प्रॅक्टिस करतो, मेडिटेशनचं प्रॅक्टिस करतो, सजगतेचं प्रॅक्टिस करतो, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं प्रॅक्टिस करतो, त्यावेळेस काय होतं, तणाव कमी होतो, तणाव शांत होतो. आणि त्यामुळं राग भीती क्रेविंग्स कमी राहतात. काय होतात मग, कमी होतात. इच्छा जी जास्त झालेली आहे ती सुद्धा काय होते, कमी प्रमाणात राहते, सम प्रमाणात राहते, की जी तुम्हाला हेवी होऊ देत नाही. आणि तिने हेवी होऊ दिलं नाही की मग तुम्हाला विचार करता येतो चांगला, प्रीफ्रंटल चांगला विचार करतो, नाही बाबा हा माझा मार्ग नाही, मी सोडून दिलेला आहे, मी जर या मार्गात गेलो तर परत माझी ही अवस्था वाईट होऊन जाईल, हे विचार करतो मेंदू, हस्तक्षेप करतो ना त्यावेळेस, ऐक नाही. अमिगडाला शांत करतो म्हणजे मेंदूचा प्रीफ्रंटल काय करतो, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो. कधी, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी चालू करताय. त्याच्यानंतर हिपोकॅम्पस काय, स्मरणशक्तीशी निगडीत असणारा भाग, स्मरणशक्तीसाठीचा भाग आहे. तो काय करतो, स्मरणशक्ती सुधारते. म्हणजे स्मरणशक्तीसाठी सुद्धा काही ग्रे मॅटर म्हणतो त्याला आपण, स्मरणशक्तीच्या भागामध्ये ग्रे मॅटर असतात त्याच्यात, आणि त्याची वाढ होते. काय होते त्याची, आणि शांततेत मग ते स्मरण. तुम्ही बघा, एकदा माइंडफुलनेस 21 दिवस कंटिन्यू करा, तुम्ही वाचलेलं हळूहळू तुमच्या स्मरणात, तुम्ही म्हणताय ना मी विसरत चाललोय, काही गोष्टी मला आठवणा झाल्यात, तुम्ही करा, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील. म्हणजे तुमच्या मेंदूत आहेत त्या, कुठं निघून गेलेल्या नाहीत. तणावाच्या स्थितीमध्ये ते आठवत नाही आपल्याला. कशामध्ये, असं कोणी आहे का की मुलांच्यावर बायकोवर प्रेम करत नाही, तुमचा जीव आहे, खूप प्रेम आहे, पण जेव्हा तो ताण येतो व्यसनाचा, जेव्हा ते क्रेविंग चालू होतात, तेव्हा तुम्ही बघा बायकोला सुद्धा तुम्ही जा निघ, काय म्हणता तुम्ही, चल निघ, किती प्रेम. मुलगा जरी असेल आणि तो अडवायला लागला तर त्याला कानाखाली फटकावताय, बारका असेल तर काय करता, जरा बाजूला, तुला काय कळतंय. आणि आल्यावर मात्र त्याला प्रेमानं जवळ घे, मग त्याला लाड कर, मग त्याला गोडी गुलाबी लाव, हे चालू राहतं तुमचं. कधी, तणाव निवळल्यावर, तणाव शांत झाल्यावर, ऐकले, ती ताणाची स्थिती आहे. येते का लक्षात मला काय म्हणायचंय, ताणाची स्थिती आहे. तिच्यानंतर DMN, मी काय सांगितलं, DMN म्हणजे भूत भविष्यातील विचार कमी करणं. म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, मगाशी सांगितलं वाक्य DMN म्हणजे काय, डिफॉल्ट मोड नेटवर्क. काय ते तुमचं, म्हणजे जेव्हा तुम्ही एकांतात असता, एकटे असता, शांत असता, तेव्हा भूतकाळातल्या आणि भविष्य काळातल्या विचारात गुरफडून जाता. काय करता, भूत आणि भविष्यातल्या विचारात गुरफडून जाता. आणि जेव्हा मग हे प्रॅक्टिस करताय, मी सांगितलं ना प्रॅक्टिस करायचं कसं आहे, DMN प्रॅक्टिस नाही ना जमत, श्वासावर इथून सुरुवात करा, हे सुद्धा मेडिटेशन आहे, हे सुद्धा माइंडफुलनेसचा एक भाग आहे. डिफॉल्ट मोड करणं, शांत ठेवण्यासाठीचा हा एक पार्ट आहे. ते तुम्ही करत नाही, ते रोज सांगितलं करायला, 10ला नाही झोप लागलं तर करा ना तुम्ही, बघूया किती वेळा त्रास, 10 दिवस त्रास होईल, 20 दिवस त्रास, नंतर त्रास होणार नाही.
मग भूत भविष्यातील विचार काय होतात, कमी होतात, त्यांनी काय होतात, आणि मग तुम्हाला ही शांत झोप लागायला सुरुवात होते. विचारांची स्थिरता आली की तुमचं गामा शांत होत. गामा शांततेचे रसायन आले की तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होते. पण हे करत नाही, हे तुम्हाला खोटं वाटतं. हा मेंदूवरचा आज आपण परिणाम पाहतो. हा मेंदूच्या भागावरचा, मेंदूवरच्या रासायनिक परिणाम पाहिला, हा मेंदूच्या भागावर होणारा परिणाम आहे. हे भाग आहेत, हे नाव आहेत, रासायन वेगळे, भाग वेगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय पुढे पाहणार आहे, लिहून घेतलंय का? मग याच्यामध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटीची वाढते. याच्यामध्ये काय होतं, न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढते. म्हणजे काय होतं, सजगतेमुळे मेंदू बदलायला तयार होतो. हे सगळे पाठ सांगितले ना. तुमच्या मेंदूच्या भागावरती सकारात्मक परिणाम होतात, तुमच्या रासायनिक मध्ये सकारात्मक परिणाम होतात, आणि मग काय होतं, सजगतेमुळे मेंदू बदलायला तयार होतो. मेंदू बदलतो म्हणजे काय, न्यूरोप्लॅस्टिसिटी सांगितलं मी तुम्हाला बऱ्याच वेळा. मेंदू बदलायला तयार होतो, नवे विचार, नवी वागणूक शक्य होते. काय होते, म्हणजे जुना जो व्यसनांचा न्यूरो पाथवे आहे, जुना जो मजबूत मार्ग आहे, ह्या प्रॅक्टिसनुसार काय होतो, तो हळूहळू कमजोर होऊन आपला हा मार्ग मजबूत व्हायला लागेल. हा मार्ग, पण मनापासून जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर, मनापासून याच्यामध्ये सजग राहायला शिकलात तर. नाहीतर मी इथं आपलं शिकवतोय, गाडवागत शिकायलंय, बाहेर गेल्यावर परत मागचं पुढं केलं की तुमचं तुम्हाला चालू, मागचं पुढं केलं की परत तुम्हाला काय होणार, लॅप्स चालू होणार. थोडे घेतो, काय होणार नाही, लय दिवस घेतलं नाही, आणि मग रिलॅप्स. आणि रिलॅप्स झाला की व्यसनमुक्ती केंद्र, रिलॅप्स झाला की व्यसनमुक्ती केंद्र. आता इथं बरेच जण आहेत, पहिल्यांदा आलेले आहेत, त्यांना माहिती नसेल तर माहितीसाठी सांगतो. माझा एक इथलाही अनुभवी आहे माझा. मागच्या वेळेस मला वाटतं ते विकी सर आपले येतात हे मीटिंग्स, त्यांनीही सांगितलेलं आहे. ऐकलंय, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्लिप होता ना, तर नंतरचं प्रमाण तुझं वाढतं. दुसऱ्या टाइम स्लिप झाला, परत प्रमाण वाढतं. लक्षात ठेवा, हे प्रमाण तुमचं पिण्याचं कमी होत नाही, कारण टॉलरन्स वाढतो. काय वाढतो, आणि दुसरी गोष्ट, जशी तुम्हाला सवय लागली आता व्यसनमुक्तीत, म्हणजे घरच्यांना माहिती नव्हतं आधी हे, पण बाबा व्यसनमुक्तीसारखं काहीतरी असतं की जिथं व्यसनमुक्तीत सुद्धा व्यसन सोडवण्याचा काम केलं जातं, प्रयत्न केला जातो, नवीन गोष्टी चांगल्या शिकवायचा प्रयत्न केला जातो, आहे का नाही. तुमच्यावर संस्कार चांगले या ठिकाणी घडवायला प्रयत्न केला जातो, हे माहिती झालंय त्यांना. आणि मग काय होतं, बरेच लोक बघा 2-2 वेळा राहून आले, 3-3 वेळा काय आलेत. जसं तुमच्या घरच्यांना आता जे मला वाटतं 50% 60% नवीनच आहेत सगळे. जसं तुम्हाला काय कळतं, आता वाटतं तुम्हाला कोणी टाकणार नाही, पण तुम्ही जर जाऊन परत पिलात, परत घरचे निर्णय तुम्हाला टाकण्याचा घेतात. तुम्हाला जशी व्यसनाची सवय लागली तशी त्यांना सवय कुठली लागते, व्यसनमुक्ती केंद्रात तुम्हाला टाकण्याची. कारण तिथं दारू पिऊन धडपडून तडपडून मरण्यापेक्षा लोक काय म्हणतात, तिथं जाऊन सुखी राहू, तिथं जाऊ दे म्हणतात 4 दिवस, कारण ते वैतागतात तुम्हाला परत. ऐक नाही, तुमची दारू, तुमचं व्यसन ते काय आणतं, घरच्यांना पाक काय करतं, फक्त त्रासदायक नाही. एक व्यसनी व्यक्ती पाठीमागचं अख्खं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं एका व्यसनी व्यक्तीमुळे. मग त्याच्याकडे पैसा असो किंवा पैसा नसो, पैसा असून त्याला खाता येत नाही, आणि घरच्यांना त्याच्यामुळे चव लागत नाही. मस्त चांगली प्लेट आहे, पण एक मेंबर आमचा बिघडल्यामुळे ती चांगली प्लेट तुम्हाला लागते का. बायको आनंदानं खात नाही, मुलं त्या ट्रेसमध्ये खात नाहीत, तुमची आई तणावामध्ये जाते, वडील तणावामध्ये, करायचं राहायचं काय करायचं. म्हणजे एक माणूस अख्खं मागची फॅमिली बिघडवून टाकतं, एक लक्षात ठेवायचं. तुमच्या मुलाबाळांच्यावर पण परिणाम करून जात. आणि जर बघायचं असेल तर एखाद्या जे कुटुंब आहे उद्ध्वस्त झाले, तर बघा तुम्ही, विचारा काय होतं, किंवा तुमच्या घरात तुम्ही विचारा. लांबच्या कशाला गोष्ट पाहिजे, आपल्या स्वतःच्या घरात विचारा. मला मस्त 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणावं, पण काय उपयोग आहे का, खरंच तुम्ही सुखी आहात का, काय सांगतात बघा. मानसिकरित्या पूर्ण खचलेत, ते खच्चीकरण त्यांचं झालंय, आणि म्हणून तुम्हाला इथं आणून सोडण्याचा निर्णय त्यांचा असतो. ते वाईट आहेत का, वाईट नाही, तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी तो निर्णय आहे. पण तुमच्या डोक्यात काय, मला टाकलंय ना, गेल्यावर बघतोच, त्या काटाच काढतो गेल्यावर. काय म्हणताय, बघितलेत मी, महानग आहेत माझ्याकडे येतात, ठीक आहे म्हणतात, सर ठेवलंय ना, काय नाही, गेल्यावर बघतो. काय बघणार गेल्यावर, म्हणजे तुमचं ज्यांनी भलं करायचं ठरवलं, म्हणजे त्याच्या सुद्धा विषय आपण वाईट मनामध्ये भावना आणतो. उलट तुम्ही चांगलं आहे की कुठं आज पावसा पाण्याचे एवढी लोक फिरायला लागलेत, आणि तुम्ही आज सावली खाली.